सर्वसामान्यांना महागाईची झळ, घरगुती सिलेंडरच्या दरात 29 रुपयांनी वाढ। मुंबईमध्ये घरगुती सिलेंडरचे दर 941.50 रुपयांवर, 3 महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा दरवाढ। देशात सातत्याने महागाईचा भडका उडतोय। सत्ताधाऱ्यांना महागाईची योग्य वेळेत किंमत मोजावी लागेल। एलपीजी गॅसच्या दरवाढीनंतर शरद पवारांचा आज सरकारवर निशाणा। वाढत्या महागाई विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा जनाक्रोश। अंबादास दानवेंच्या नेतृत्वात आंदोलन, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। मुंबईच्या एनएससीआय वरळी डोममध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान मद्यप्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू, कारण अद्यापही अस्पष्ट। मृत्यूमागे ड्रग सेवनाशी संबंध आहे का? पोलिसांकडून पुढील तपास सुरू। पुणे पोलिसांचा रेव्ह पार्टीवरती छापा, आनंदी मरकळ या रस्त्यावरील एका बंगल्यामध्ये कारवाई। नशा केलेली अनेक तरुण तरुणी पोलिसांच्या ताब्यात, पार्टी आयोजकाला अटक, अंमली पदार्थही जप्त। भुजबळांनी घातलेल्या अटीला 15 तास उलटल्यानंतरही भाजप पक्षश्रेष्ठींकडून अद्यापही निर्णय नाही। आधी समीर भुजबळांना मंत्रिपदाची शपथ द्या, मग राज्यसभेचा अर्ज भरणार, भुजबळांची अट असल्याची सूत्रांची माहिती। भाजपच्या नवनीत राणांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली। सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेवरती राणांची वर्णी लागण्याची चर्चा आहे। नवनीत राणांना खासदारकीसाठी राष्ट्रवादी प्रवेश करावा लागणार, सूत्रांची माहिती। मुंबई विमानतळावरती सोने तस्करी प्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अटक। मुंबई विमानतळ सोनं तस्करीचा अड्डा बनतोय, फडणवीसांनी यावरती भाष्य करावं, संजय राऊतांचा हल्लाबोल। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके छत्रपती संभाजीनगरच्या घरी दाखल। दिल्लीच्या जंतर मंतरवरील आंदोलनानंतर दिपके स्वगृही परतले। कॉक्रोच जनता पार्टीकडून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सरकारला 7 दिवसांचा अल्टिमेटम। कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला कोणतंही समर्थन मिळालं नाही। अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे उघडकीस झालेत। सीजेपीच्या आंदोलनावरती मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन देशहितासाठी नव्हतं। कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावरती अमृता फडणवीसांची टीका। महायुतीमध्ये ऑल इज नॉट वेल। नवी मुंबईतील शासकीय कार्यक्रमाचं एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही। महायुतीमध्ये शिंदेंना दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याच्या चर्चा, सूत्रांची माहिती। बाळमानेंच्या उमेदवारी माघारीवरती वैभव नाईकांचा पक्षालाच घरचा आहेर। बाळमानेंच्या उमेदवारीवरती एकत्रित बैठक निर्णय व्हायला हवा होता, तर पक्षावरती ही नामुष्की नसती आली। ठाकरेंच्या शिवसेनेतील वैभव नाईकांची नाराजी। मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला भाजपच्याच मंत्र्याकडून हरताळ। मंत्री जयकुमार गोरे, राजेंद्र राऊत यांचा आलिशान गाडीतून प्रचार दौरा। माढा करमाळा भागात आलिशान गाड्यांनी प्रचार दौरे केल्याचं समोर। नाशिक शहरामध्ये अनेक पंपांवरती सीएनजी उपलब्ध नसल्याचं समोर। मुंबई आग्रा महामार्गावरील पंपावरती सीएनजी असल्यानं मोठी रांग, 1.5 ते 2 किलोमीटर पर्यंत वाहनं वेटिंगवर। ज्यूसमध्ये गुंगीचं औषध देऊन तरुणीवरती अत्याचार। तरुणीला ब्लॅकमेल करून तिघांनी अत्याचार केल्याची माहिती। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील धक्कादायक घटना, गुन्हा दाखल, आरोपी फरार। आज मेगा ब्लॉक चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान ब्लॉक, 109 लोकल फेऱ्या रद्द। तर हार्बरवरती सीएसएमटी ते सुनाभट्टी आणि वांद्रे अप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक असणार। केंद्र सरकारकडून रेशन धान्य घेण्यास 15 जूनपर्यंत मुदतवाढ। ई-पॉस मशीनमधील तांत्रिक अडचणी आणि धान्याच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे मे आणि जून महिन्याचं रेशन नाही। मुदतवाढीमुळे लाभार्थ्यांना मोठा दिलासा।